नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण करणार आहोत पपईचा ज्यूस। तर बऱ्याच जणांना पपई आवडत नाही खाण्यासाठी, पण पपई ही जी अशी फळ आहे की भरपूर गुणकारी आहे। त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, म्हणून डायजेशन चांगलं होतं। तर विटॅमिन ए आहे, डोळ्यांसाठी ते खूप चांगलं असतं। नंतर विटॅमिन सी पण आहे, पोटॅशियम आहे, चरबीसाठी ते चांगलं असतं, म्हणजे जाडी कमी करतं, अँटीऑक्सिडंट आहे, असे भरपूर असे फायदे आहेत पपईमध्ये। तर त्याचा ज्यूस आपण आज करणार आहोत। तर नुसतं खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, तर असा ज्यूस जर तुम्ही बनवून पिले तर आपल्याला पपई खाल्ल्यासारखं भरपूर प्रमाणात फायदा होईल। चला तर मग ज्यूस कसा बनवायचा ते आपण बघूयात। तर मी एक पपई घेतलेली आहे, बघा भरपूर मोठी आहे। तर अगदी मस्त अशी पपई आहे, तर पिकलेली आहे ती। तर आपण आता त्याचा अर्धा भाग करूया आणि अर्ध्या भागाचाच आपण ज्यूस बनवणार आहोत। तर दोन्ही साईडच्या आपण कडा कापून घेऊयात। अर्ध्या पपईचा आपण ज्यूस बनवणार आहोत। तर आपण आता काय करणार आहोत, त्याचा पुन्हा त्याचाही अर्धा भाग करणार आहोत। आणि आता त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात। आणि आता आपण काय करणार आहोत की त्या छोटे छोट्या फोडी करणार आहोत। तर त्याची साल फक्त येऊ द्यायची नाही, साल कडवट असते, त्याच्यामुळे सालसुद्धा आपण काढून टाकणार आहोत। मधला त्याचा आपण गाभा घेणार आहोत। तर बघा छोट्या छोट्या फोडी करून घेऊयात। तर बघा कशी मस्त अशी पिकलेली आहे, रंग पण बघा त्याचा किती छान आहे। तर ही पपई बघा लगेच एकदा जर पिकली तर लगेच खराब व्हायला सुरुवात होते, त्यामुळे अगदी पिकली की लगेचच त्याचं वापरात आणा तुम्ही, ज्यूस करा किंवा नुसतीसुद्धा खरंच खाण्यासाठी चांगली असते। पण बऱ्याच जणांना आवडत नाही, म्हणून त्याचे ज्यूस स्मूदी भरपूर असे रेसिपी आहेत, त्या तुम्ही करा। तर आता छोट्या छोट्या आपण फोडी करून घेऊयात। त्याच्या जर सालीचा थोडा जरी भाग त्यामध्ये आला तर अख्खा ज्यूस आपला कडवट लागेल, त्यामुळे थोडीशी साल जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। तर बघा आपण सगळ्या पपईच्या ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत मस्त। साल अजिबात येऊ दिलेली नाही, कारण कडवट असते साल। आता याचा आपण ज्यूस बनवणार आहोत। चला मग। तर आता पहिल्यांदा मी मिक्सरचं ज्यूसचं जे भांडं आहे ते घेतलेलं आहे। आपण त्यामध्ये आता ह्या फोडी सगळ्या टाकूयात। आता आपण एक मी मोठा चमचा भरून मध घेतलेला आहे। तुम्ही मध जर नसेल वापरायचं तुम्हाला तर त्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता। नंतर थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, त्यामध्ये छान चव येते। नंतर वेलदोडे पावडर टाकायची आणि अगदी थोडासा आपण बर्फ टाकूयात, म्हणजे हा ज्यूस थंड चांगला लागतो। आणि थोडंसं पाणी।
पाव ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. तर आता एकदा आपण आता मिक्सरच्या भांड्याला आपण झाकण लावून थोडंसं फिरवून घेऊयात. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं राहिलेलं आहे लिंबाचा रस. तर मी अर्ध लिंबू घेते, पण अर्ध लिंबू एवढं नाही पिळायचं, थोडंसं निम्म घ्यायचं आहे, निम्म पिळायचं आहे, म्हणजे याला छान असं आंबट अशी चव येते. तुम्ही त्यानुसार तुम्ही जर साखर घालणार आहात, जर गोड आवडत असेल तर साखर त्यानुसार घाला तुम्ही. आता आपण मिक्सरला छान असं फिरवून घेऊयात, अगदी बारीक स्मूथ अशी करून घ्यायचे. आणि हे जास्त वेळसुद्धा करून ठेवू नका, कारण त्याचा रंग काळा पडतो. तर बघा आपलं तयार झालेला आहे पपईचा ज्यूस. आपण ग्लासमध्ये सर्व करूयात. तर बघा त्याचा छान असा रंग आलेला आहे, चवसुद्धा खूप छान आहे. त्यामध्ये आपण टाकूया बर्फ आणि छान असं चमच्याने किंवा स्ट्रॉने आपण एन्जॉय करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा पपईचा ज्यूस आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान जे व्हिडिओ रोज मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन येऊन तुम्हाला पहिल्यांदा हा व्हिडिओ बघायला मिळेल. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.